नमस्कार दर्शक हो. आज 25 सप्टेंबर गुरुवार सकाळची उजनी व वीर धरणाची अपडेट आता आपण पाहणार आहोत. त्या अगोदर आपणास विनंती आहे, अजूनपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवत राहा इथून पुढे सर्वच अतिशय महत्त्वाच्या ताज्या घडामोडी. तर वीर धरणातून आतापर्यंत 32 क्युसेक्सचा विसर्ग सोडण्यात येत आहे. कालपर्यंत 32 क्युसेक्स विसर्ग त्या वीर धरणातून जो सोडण्यात येत होता त्या अगोदर 3 ते 4 दिवसापूर्वी प्रचंड वाढ झाली होती. मात्र तो सध्या कायमस्वरूपी 3200 क्युसेक्सचा इतर मार्गातून विसर्ग सोडण्यात येत आहे. तर उजनीतून सिनामाडा योजनेत 180 क्युसेक्स, बोगदा 200 क्युसेक्स, मेन कॅनल 600 क्युसेक्स, तर उजनी धरणाची सध्याची टक्केवारी 107.85 TMची झाली असून वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक्सचा विसर्ग सोडला जात आहे. उजनी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात व दौंडची आवक तसेच बंड गार्डनची ही आवक सतत येत असल्या कारणामुळे उजनी धरणाच्या विसर्गामध्ये सातत्याने काल दिवसभरात रात्रीपर्यंत वाढ होत गेली. सकाळी तो किंचित कमी करण्यात आलेला आहे, मात्र विसर्ग हा वाढत गेला. त्या टप्पे आपण पाहूया. उजनीतून काल सकाळी 40,000 क्युसेक्स, सायंकाळी काल 5 वाजता 40,000 क्युसेक्स सोडण्यात येत होते. त्यावेळेस उजनीत येणारी दौंडची आवक ही 21,022 क्युसेक्स होती. आता तीच आवक 18,344 क्युसेक्स झाली. ही आवक 4,000 क्युसेक्सनं घटलेली आहे. तर बंड गार्डनची आवक 7,207 क्युसेक्स आहे. तर उजनीतून रात्री 45,000 क्युसेक्सचा विसर्ग करण्यात आला. लगेच तो 50,000 क्युसेक्सचा विसर्ग करण्यात आला. रात्री 11:30 वाजता तो 55,000 क्युसेक्सचा विसर्ग करण्यात आला व आत्ता सकाळी 6च्या अपडेटनुसार तो पहाटेपासून 50,000 क्युसेक्स करण्यात आलेला आहे. यामध्ये वीज निर्मितीचा 1600 क्युसेक्स असा 51,600 क्युसेक्स विसर्ग उजनीतून थेट भीमा नदीपात्रामध्ये सोडला जात आहे. तरी इथून पुढे सर्व नागरिकांनी उर्वरित पावसाळा व नदीकाठच्या नागरिकांनी उर्वरित पावसाळ्यात सावधानता बाळगावी. सदर विसर्गामध्ये वरील पावसाच्या प्रमाणावर आवश्यकतेनुसार वाढ अथवा घट होऊ शकते असे उजनी धरण व्यवस्थापन प्रशासनाने सांगितले आहे. यापुढील सर्व महत्त्वाच्या अपडेटसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा व मिळवत राहा ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेट.